तर अशा प्रकारे रामभाऊ आपल्याला चालत चालत जवळजवळ 10 किलोमीटर 5 किलोमीटर दररोजची कसरत करावी लागते. इकडे ह्या एरियामध्ये चोर वगैरे जास्त आहेत, लुटारू जास्त आहेत आणि पोलिसांना सांगूनही त्याचा बंदोबस्त होत नाही आहे. कडक बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला बंदूक आणि पोलिसाची वर्दी धारण करावं लागेल आता गृहमंत्र्यांना सांगून. कारण की ते अतिशय चोख बंदोबस्त करण्यासाठी कसं आहे, मोदी साहेबांसारखी संन्याशी अवस्था प्राप्त करावी लागते किंवा योगी साहेबांसारखी. संसारिक माणूस सकाळी उठून किंवा 24 तास 48 तास 72 तास त्या चोराचा पाठलाग करावा लागतो, म्हणजे तो चोर बरोबर सापडतो. आता आपलं काय नशीब तसं नाही आहे, पण काही वाईट माणसांनी ह्या घाणेरड्या संस्था आपल्या मागे लावून दिलेल्या आहेत. त्या संस्थांपासून बचत करून आपण चांगल्या एरियातच राहतो. आता हे 10 किलोमीटरवर इकडे चांगलं ठिकाण आहे, तिथे आपण अशी सुंदर ठिकाणी तप करत असतो आणि त्याच्या जोडीला आपली योगा, व्यायाम, जॉगिंग यासारख्या साधना होत असतात. ओके, हा रोड मी तुम्हाला मुद्दाम दाखवत आहे कारण की ह्या रोडवरती खूप लोक जॉगिंगला व्यायामला येत असतात. इकडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससुद्धा आहे. फक्त रात्रीचे मच्छर वगैरे चावतात एवढाच एक प्रॉब्लेम आहे. 10 किलोमीटर चालावं लागते म्हणून मोटरसायकल घ्यायची आहे. मोटरसायकलची काही गरज नाही आपल्याला, पण आता घ्यावीच लागेल. ओके, परत आता दुसरी गोष्ट अशी की महिनाभर कष्ट करूनसुद्धा जास्तीत जास्त पोटापुरतेच पैसे मिळतात. आणि गुजरातला कसं आहे, गुजरातला 25-30 हजार, कधी कधी 50,000 पण मिळतात दरम्यान, आणि ते सगळे आपण बिझनेसमध्ये लावत आहेत. आता इकडे पण प्लॉट वगैरेची चौकशी चालू आहे. चांगला प्लॉट आपण प्राप्त करत आहे बिल्डर बनण्यासाठी. आणि अशा प्रकारे BJPचं साम्राज्य आल्यामुळे जीवन सुखी, समृद्ध आणि वैभवशाली झालेलं आहे. कुठलीही अडचण नाही आपल्याला. फक्त जीवनशैलीच्या अत्यंत न्यूनतम दर्जावर आपण जगत असल्यामुळे काही अडचणी येत आहेत. पण परमेश्वर, ईश्वर, भोलेनाथ यांनी आपल्याला आता बराचसा सहारा पण दिलेला आहे की चांगलं जीवन प्राप्त झालेलं आहे. तर वास्तुशास्त्रानुसार घाटकोपरच्या घरामध्ये थोडेसे दोष आहेत. त्याच्यामुळे सध्या इकडे गुजरात वगैरे, मध्य प्रदेश किंवा आपल्याच महाराष्ट्राचा भाग, नाशिक वगैरे अशा काही तपोभूमींचा आपण सपोर्ट घेत आहे चांगलं उच्च जीवनशैली होण्यासाठी. तर तुम्हाला काल मी नीलकंठवर्णी या तपस्वी साधू महाशयांची जीवनगाथा पाठवलेली आहे, ती ध्यानपूर्वक पाहावी अशी विनंती. ओके, स्वामी समर्थांच्या कृपेने आता आपल्याला योग्य जीवन जगण्याची पद्धती प्राप्त झालेली आहे. फक्त एवढंच आहे की ज्ञानेश्वर माऊलींचा रस्ता आता थोडासा लांब चालला आहे आपल्यापासून. कारण की ज्ञानेश्वर माऊलींच्या रस्त्यामध्ये कसं आहे, परमसन्याशी अवस्था, चमत्कारिक अवस्था हे आपल्याकडून होत असतात. मग आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे फक्त सांसारिक मार्ग आहे. आपण काय आता 2019 सारखे 2014 सारखे चमत्कार आपल्याकडून होणार नाही दादा. तर आपण एवढंच आहे की अपार कष्ट सहन करून